मुली नहीं आहे. मुली मेन आहे इकडे मुली. हो मीनू मॅडम या सगळ्यांनी. मुलीला घ्या पुढे. स्टेज पण आहे ना. ते स्टेजचं नाव सगळ्यांची पाया पडते का? सगळ्यांची झालं पाया पडून. दोन मिनिटं थांबा. कोण राहिले का? पाया पडायचं राहिले. असं तिथे बसा नाही तुम्ही दिसाल चेहरा तुमचा. असं असं हा बोला. हा बरोबर. थांबा थांबा जरा इकडे सगळ्यांनी इकडे वरती मुलीने फक्त येतो करावं. ज्यांची हाईट कमी त्यांनी इथे या. सगळ्यांनी लाईनीने उभे या इकडे. मॅडम या सगळ्यांनी या. या सर बाकी मॅडम यामध्ये मुली सगळ्यांनी या. सगळ्या या इकडे. पण आपल्याला काय प्रॉब्लेम. जय हिंद दोस्तों, आप देख रहे हैं विभिन्न सेलिब्रिटी. सर वैशाली जगदल का जो फिल्म शूटिंग का जो आज पहला दिन है उद्घाटन का, इसमें आप क्या कहना चाहते हो और आपका रोल क्या है? मेरा रोल ये है कि ये मेरे गांव वाले हैं, मेरे जिले के हैं, तो मैं इनके पीछे रहने वाला हूँ, इनको हेल्प करने के लिए. जो भी वो मैडम कहेगी, जो भी दीपक जी कहेंगे, तो ये करना है वो मैं करूँगा उनके लिए. मतलब सीनियर मैं कोई प्रोफेशनल एज ए प्रोफेशनल नहीं करता इधर. यहाँ प्रोफेशन मेरा नहीं है, यहाँ मेरे घरेलू रिलेशन है. और मैं इनको डायरेक्शन डिपार्टमेंट में हेल्प करूँगा, राइटिंग में हेल्प करूँगा, रिलीज में हेल्प करूँगा, या सैटेलाइट राइट ये वो बेचने के लिए हेल्प करूँगा. मेरी पहचान बहुत है इस लाइन में. मैं 58 ईयर से हूँ. 60 साल होने आए मुझे अभी. मैं इस लाइन में 2 साल से आप पैदा होते थे अपने काम पे चढ़ेगा. 58 साल हो रहे. हाँ, इस लाइन में लाइन में हूँ. और आपके एज कितना? 60 है. मेरा एज है 81. तो 3 साल 81 साल शुरू है मेरा रनिंग. 60 कैसा बोलूं मैं? क्या बोल रहे हैं आप? 21 से स्टार्ट किया. 21 से 23 से स्टार्ट किया. और इस लाइन में मैंने बहुत काम किया. बड़े बड़े डायरेक्टर के साथ काम किया. शुरू में मैं लेड डायरेक्टर बना. मैं 20 साल तक असिस्टेंट काम करता रहा इंडस्ट्री में. 67 से लेकर 88 तक असिस्टेंट दे रहा. लेकिन बहुत बड़े बड़े डायरेक्टर के साथ काम किया मैंने. अनंतराव माने, कमलाकर चोरने, गोविंद कुलकर्णी, अपना दादा कोंडके, जब्बार पटेल,
इस सब लोगों के साथ का वसंत पेंटर, इनके साथ काम किया मैंने। और मैंने खुद ही फिल्में डायरेक्ट की है, 40 फिल्में मैंने डायरेक्ट की है। स्टेट गवर्नमेंट के मुझे 4 अवार्ड मिले बेस्ट डायरेक्टर करके। और इस लाइन में मैं सबको जानता हूँ, सब लोग मुझे अच्छी तरह से जानते हैं, मुझे लोग अच्छी तरह से मानते हैं। मैं ना, मुझे कोई ये नहीं, मतलब किसी की सिफारिश की जरूरत नहीं है। किसी की सिफारिश की जरूरत नहीं है इनकी। सिफारिश की जरूरत नहीं, मैं ही सिफारिश करूंगा किसके लिए, दूसरे के लिए। अच्छा, वेरी गुड, अच्छी बात है। आपको इतना नॉलेज हो गया, नॉलेज इतने साल से मैं इंडस्ट्री में, तो नॉलेज आएगा ही। मैं क्या, कोई भी अगर आदमी इस लाइन में रहेगा इतने साल, तो उसको भी नॉलेज आएगा। मैं कोई एक्स्ट्राऑर्डिनरी नहीं हूँ, मैं काम करता रहता हूँ। अभी एक हिंदी पिक्चर करने जा रहा हूँ मैं, हिंदी पिक्चर 2 करने वाला हूँ। एक मैंने फिल्म बनाई थी, पहली शेर, दूसरी सवा शेर नवरा पावशेर। ये फिल्म मैं हिंदी में करने जा रहा हूँ, मुझे प्रोड्यूसर मिला है। तो अशोक सराफ का रोल गोविंदा करने वाले हैं इसमें, और सुरेखा कुर्ची का रोल माधुरी करने वाले हैं। इनके साथ बातचीत चली है। और दूसरे एक हिंदी पिक्चर कर रहा हूँ, मुंबई जिंदाबाद। जो भी लोग इंडिया से मुंबई में आते हैं काम करने के लिए, फिल्म लाइन के हो, व्यापारिक लाइन में हो, या और किसी भी लाइन में, और यहाँ सक्सेस हो जाते हैं, तो वो लोग कहेंगे कि मुंबई जिंदाबाद ही कहेंगे। तो इसी आइडिया पे आधारित ये फिल्म है मेरी, मुंबई जिंदाबाद। इसमें हिंदी के बड़े आर्टिस्ट हैं। अब ये मेरी फिल्म रिलीज हो रही है 15 अगस्त भागिले 26 जनवरी नाम है उसका। इसमें हिंदी के ओमपुरी जी है, सब बड़े बड़े आर्टिस्ट हैं। और क्या पूछना चाहते हो, पूछो। इस फिल्म में आप कहानी क्या है फिल्म की? कौन सी? ये फिल्म की, ये फिल्म के टाइटल से पता चलता है ना, ये घरेलू कहानी है। माहिर की कन्या, माहिर की कन्या का मतलब क्या होता है? मायके की लड़की। तो फैमिली ड्रामा है उसमें। एक लड़की घर में पैदा होती है, लोग उसको बजारी ये पैदा हो गई, ये अच्छा नहीं कर, लोग नाराज हो जाते हैं। लेकिन ये लड़की काम करके दिखाती है कुछ ना कुछ, इसीलिए उधर लिखा है, देखो क्या लिखा है, मुर्गी असावी तर अशी। अच्छी कहानी है और कास्टिंग भी अच्छा है, ये कर भी रहे हैं लोग। वैशाली ने बहुत अच्छा लिखा है, डायरेक्शन भी वो अच्छा कर रही है, उसको एक्सपीरियंस है पहले से। वो पहले बेसिकली आर्टिस्ट थी, बहुत सारी फिल्मों में, आर्टिस्ट में, सीरियल में उन्होंने काम किया है, एक्सपीरियंस है। जो छोटा मोटा हेल्प लगता है, जो करना है वो मैं करता हूँ। मेरा कोई प्रोफेशनल नहीं, कुछ नहीं, एक फैमिली रिलेशन है मेरे अच्छे, इसलिए मैं करता रहता हूँ। फिर मिलेंगे अपने वैशाली जी के साथ। ऑफिस अंदर भाई, उसके आगे नहीं है। खूप छान आहे सुरुवातीला भेटला त्याच्यानंतर हे जे तुम्ही लिखाण केलंय ते तुम्ही खूप छान केलं. तर तुमचा हेतू काय, म्हणजे ह्याचं तुम्ही समाजासाठी काय पोचवत आहे, समाजापर्यंत काय मेसेज काय देत आहे, काय संदेश पोचवायचा तुम्हाला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून की तुम्हाला समाजापर्यंत काय संदेश पोचवायचा? मॅडम नमस्कार. तुम्ही सांगा. दादा नमस्कार. दादा आपण कधीपासून या लाईन मध्ये आहात? चित्रपट लाईन मध्ये या व्यवसायामध्ये 1967 सालापासून. क्या बात. माझा पहिला चित्रपट अनंतराव मानेंच्याकडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून गणगौळ, डोंगरची मैना, गालामात पंढरीनाथ, लाखाताची जिंकणे आणि भरपूर. मॅडम तुम्हाला असं का वाटतं की मी सिनेमा निर्मित करावा, असं का वाटतं? त्याचं कारण मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आज 30-35 वर्ष आहे आणि मी आर्टिस्ट आहे, आधी आर्टिस्ट आहे. आणि मला असं वाटायचं की आपण पण कुठेतरी सिनेमा करावा. आणि मग मी तो थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटलं की आता जगामध्ये कसं चाललंय
की मुलगी नको असते लोकांना, मुलं हवी असतात का, तर आपल्याला वंशाला दिवा पाहिजे म्हणून. पण मुलीने काय बाप केलंय, मग ह्याच्यावर काय सिनेमा करायचा. आता ती मुलगी आल्यानंतर ही तुमच्या घराचं किती नाव उज्ज्वल करते, आणि एकाच घराचं नाही, ती 2 घरांचं करते, आणि ती स्वतःच्या जीवाचा कधीही विचार करत नाही. ती आई होते, बहीण होते, आणि कुणाची तरी बायको होते, पण तुम्ही तिला कशी वागणूक देता हे त्याच्यातून दाखवलं गेलं आहे. आणि त्या मुलीचे किती हाल होतात. आणि ज्या वेळेला ती मुलगी जेव्हा लहानापासून आपल्याला परिस्थिती असते, तर कसं स्वतःला वरती आणायचं ह्याच्यावर तो मेसेज मी टाकलेला आहे. खूप छान मेसेज आहे. आणि हेच नाव कसं सुचलं तुम्हाला? कारण की मुलींना म्हणजे अगोदर एक सिनेमा येऊन गेले होतं, माहेरची साडी म्हणून, पण आता हे लोकांना वेगळं वाटेल काय ते, तुमचा म्हणून तुमचा हाच मेसेज का द्यावा असं तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण माहेरची साडी हा चित्रपट फार वेगळा आहे ह्याच्यापेक्षा. कारण माहेरच्या साडीमध्ये लग्न झाल्यावर त्या मुलीला त्रास होतो, अगदी बरोबर. आणि माहेरच्या कन्या ह्याच्यामध्ये कसं दाखवलंय की ती मुलगी आपल्या घरासाठी म्हणजे बघते आपली एवढी परिस्थिती आहे, ती सुधरवण्याचा प्रयत्न करते, आणि लहानापासून ती जी आपल्या घरासाठी, आईसाठी, भावासाठी करत असते, नंतर नवऱ्यासाठी करते, पण स्वतःसाठी कधीच काही करत नाही. म्हणून ती, आणि ती सासरची कधी होत नाही, तिचं लक्ष सगळं माहेरीच असतं, म्हणून ती बाहेरची. म्हणजे असं याचा अर्थ असं होतो की तुम्हाला घरात त्रास होतो का? नाही, माझा आमच्या घरामध्ये असं काही त्रास होत नाही. बरोबर तुम्ही विचारलं, कारण की कोणालाही असंच वाटेल म्हणून तुम्ही लिहिलं की काय. नाही, माझा हा नाही. मला ऍक्च्युली माझ्या घरातून पूर्वीपासून भरपूर, म्हणजे आमच्या घरामध्ये श्रीमंती होती, आमच्या 4 लॉऱ्या होत्या, आणि आमच्या घरात काही कमी नव्हतं बऱ्यापैकी. पण असं मी बाहेर जायची ना रिहर्सलला वगैरे बघायची, ट्रेन मध्ये, इथे तिथे, तर खूप मुलीचे हाल व्हायचे आणि त्यांना खायला मिळायचं. ते माझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं, आणि ते मी लक्षात ठेवून मी अशी एक स्क्रिप्ट बनवलेली आहे. छान. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्या चित्रपट संदर्भात दादा, तुम्हालाही, आणि याच्याबद्दल इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आपण सध्या काय करता? सध्या मी फार्मामध्ये नोकरी करतो, सर्व्हिसला आहे. तुम्हाला किती इच्छा झाली की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायची? असं क्षेत्रात यायची इच्छा म्हणण्यापेक्षा कसं, अशी माझी पत्नी पहिल्यापासून आहे या क्षेत्रात, तिला भरपूर अनुभव आहे, म्हणून ॲज अ सहकार्य म्हणून आणि तिला पाठिंबा म्हणून बस मी या क्षेत्रात उतरले. तसा काही माझा असा खास अनुभव नाही आहे या क्षेत्रात. म्हणजे पत्नीला कुठेतरी कारण एक चांगलं फिल्म बनवण्यासाठी तिची कारकीर्द चालू होते, काहीतरी समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करते, तर कुठेतरी आपला हातभार लागावा, बस ह्या उद्देशाने एक पाठिंबा देण्याचं काम करते. खूप छान. म्हणजे तुम्ही आतापर्यंत फक्त तुमचा बिझनेस सांभाळा? बरोबर. आणि आता तुमची जी काम करते तुम्हाला कितपत बरी घेऊन? चांगलं फिल्म चांगली आहे, एक महाराष्ट्रीयन कहाणी आहे, चांगली गोष्ट आहे, सामाजिक आहे, एका मुलीवर आहे. एक मुलगी कशी म्हणजे जन्मापासून ती खडतर जीवनातून जाते, आणि स्वतः जात असताना, स्वतःला सावरताना ती 2-2 कुटुंबांना, 2-2 घरांना ती सावरते. तर ह्या गोष्टीचा एक प्रवास असतो स्त्रीचा, तो एक रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तिने, आणि लोकांना फार तो आवडेल अशी अपेक्षा आहे, आणि लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद दादा. मॅडम, तुमच्या कारकिर्दीमध्ये दादाने तुमच्यासाठी काय केलं? माझ्या मिस्टरांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, कारण की मला ह्या क्षेत्रात पाठवणं आणि हा पाठिंबा देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की प्रत्येक स्त्रीला काही नवरा पाठवतो असं नाही, म्हणजे त्यांना किती प्रेशर असतं, पण मला ह्यांनी कधीही प्रेशर मध्ये घेतलेलं नाही, असं ठेवलेलं नाही, आणि त्यांनी तुला पाहिजे ते कर, म्हणजे एवढा मला त्यांचा मोठा सपोर्ट. एकमेकाचं बोलणं झालं, त्यांची तवडाचे स्वभाव आवडले, त्यांचं आम्हाला अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या की त्या पद्धतीने आपण एक काहीतरी प्रयास नवीन करू, की एक मराठी चित्रपट करायचे त्यांची संकल्पना आहे. बोला मॅडम चांगली गोष्ट आहे, तर ठीक आहे म्हणले. मग त्यांनी काय म्हणले की आपण एक दिवस भेटू. मग आमच्या भेटीगाठी झाल्या, त्याच्यानंतर आमचे बोलण्याचे प्रयत्न झाले, त्याच्यानंतर आम्ही मग एक चित्रपटाचं नाव त्यांनी सुचवले की मला माहेरची कन्या म्हणून एक चित्रपट करायचा आहे. तर मला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याचं आम्हाला चित्रीकरणाचं काम मला मॅडमने दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद वाटतो, आभारी मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना हा चित्रपट तयार करून, निर्माण करून त्यांना
समाजाला एक नवीन संधी द्यायचा आहे, मेसेज द्यायचा आहे. आता ते त्यांनाच म्हणजे सांगते की बाबा हा संदेश त्यांचा काय पर्यंत पोहोचवणार आहे ते. धन्यवाद. पण हे आता तुम्ही हे जे मुहूर्त आला तुम्हाला कसं वाटलं आईचा? खूप छान वाटलं की अपेक्षेपेक्षा जास्त माणसं आली होती आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगलं त्यांनी वाह केली. खूप असं त्यांचा साथ मिळावी हीच आमची एक इच्छा आहे आणि देवाजवळ प्रार्थना आहे की त्यांनी आम्हाला बरोबर प्रेम द्यावं आणि पुढे पण असंच राहावं. हा तुम्हाला पिक्चर असा म्हणजे वाटतो का की चालेल म्हणून? हो, चाललंच पाहिजे ही अशी अपेक्षा आहे की चाललंच पाहिजे, कारण की नावाप्रमाणे तो पिक्चर आहे की एक मुलीच्या जीवनावरती ती कथा त्यांनी निर्माण केलेली आणि त्याला प्रतिसाद मिळेल हा नक्की माझा विश्वास आहे. आपण महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिलीज करणार आहात की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्येच आमचे प्रयत्न चालू आहेत की ऑल ओव्हर महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा चित्रपट. आणि इतर जे काही ठिकाणी असे पण प्रकार चालू आहेत की तिथं मुलगी नको आहेत, त्यांना फक्त मुलगा पाहिजे. पण मुलगी का नकोय? आज मुलगी बघितलं तरी मुलाच्या म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन जाणारी मुलगी आहे ती आणि ही इतर म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये ती कमी नाहीये. म्हणून आज मुलीला म्हणजे लिहिलेलं जास्त आदराचं स्थान दिलेलं आहे आणि हा पिक्चर प्रत्येकाने बघावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. मॅडम मी तुमच्याकडे येतो का? मॅडम या सिनेमाचे तुम्ही रायटर डायरेक्टर बरोबर, तुम्ही ह्यामध्ये गाणी वगैरे किती आहेत? ह्याच्यात गाणी 4 आहेत, टायटल सॉन्ग आहे, असे मिळून 5-6 गाणी आहेत. तुम्हाला शक्य वाटतं का इच्छा आता सध्याच्या काळामध्ये 2 नाही 3च गाणी घेतात? हा नाही म्हणजे टायटल सॉन्ग आहे आणि बाकीची जी छोटी छोटी गाणी म्हणजे आपण शॉर्ट घेतो छोटे छोटे, पण ऍक्च्युअली गाणी 4च आहेत त्याच्यामध्ये. लावणी आहे आणि प्रेमाचं सॉन्ग आहे आणि गार्डन सॉन्ग आहे, असे 4 गाणी आहेत. आणि एक मुलीवर आहे म्हणजे माझ्याची त्याच्यात. बरं याच्यामध्ये तुम्ही पॉप्युलर सिंगर घेणार आहात की असे नवीन? ह्याच्यामध्ये पॉप्युलर आणि नवीन असा हेतू नाही. माझ्या गाण्याला जे सूट करणार म्हणजे जे चांगलं वाटेल, न्याय देतील म्हणजे जे चांगलं वाटेल तेच देणार आहे. आणि सिंगर असतात नवीन जुने असं काही नाही, आपण प्रत्येकाला संधी दिली तर ते मोठे होतात असं आहे. हा खूप तुमचा हेतू छान आहे आणि मला असं वाटतं माझ्या फिल्म मधून मी प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करणार. खूप छान, कारण की नवीन लोकांना संधी मिळत नाही फिल्म मध्ये, म्हणजे त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि मला समोरचा कलाकार वाटला की हा चांगला आहे तर मी त्याला नक्कीच संधी देणार आहे. आणि संगीत कोण करते? संगीत आमचे नेटके सर आहेत आणि कॅमेरामॅन हे आहेत आणि निर्माते दीपक सर आहेत. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव उषा जाधव. आपण इथे कशा संदर्भात आलात? मला मॅडमनी स्वतःहून इथे इन्व्हाइट केलं या पिक्चरच्या. जगदाळे मॅडम, वैशाली जगदाळे मॅडम आणि सर दीपक सर यांनी मला प्रथम संधी दिली या मूवी मध्ये काम करण्याची, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि हा पिक्चर तुम्ही सर्वांनी घरगुती आपल्या मुलगी समजून हा पिक्चर तुम्ही पाहायला यावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि हा तुम्ही सर्वांनी मूवी बघायला आपल्या परिवारासोबत यावे. असं तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप छान वाटतं या पिक्चर बद्दल, मला कारण पहिल्यांदा संधी मिळाली आहे, मॅडमने दिलेली आहे. तुम्हाला संधी दिली, पण त्या सिनेमाबद्दल काय वाटतं? हा चित्रपट एका मुलीवरती आहे. तिची जीवन कहाणी मुलीची काय असते, ती कोणत्या संकटातून पुढे जाते याबद्दल त्या मुलीची ती कहाणी त्याच्यामध्ये त्या चित्रपटामध्ये आम्ही सादर केलेली आहे. आणि ती कहाणी खूप छान आहे, ती सर्वांनी पाहावी ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला प्रोत्साहन करावे. नक्कीच नक्कीच. मॅडम आपलं नाव? माझं नाव कुसुम गुप्ता आहे. क्या बात आहे, क्या बात आहे गुप्ता. आणि तुम्हाला मराठीबद्दल खूपच आनंद वाटतो? हो, मला मराठी आवडते पण बोलने को थोड़ा सा कम होता है. हाँ, तो मुझे मराठी अच्छा लगता है और मैं थोड़ा थोड़ा जितना आता है मैं बोलती भी हूँ. आपको इंटरेस्ट है? हाँ, इंटरेस्ट है, मुझे इंटरेस्ट है. हमारी मातृभाषा है हिंदी और मराठी, हमारी 2 भाषा है, मातृभाषा है, तो आनी ही चाहिए. हाँ, तो मैं भी ट्राई करती हूँ और करेंगे जरूर करेंगे. दादा आपलं नाव? माझं नाव नितीन चंद्रकांत आहे आणि मी प्रॉपरचा नांदेडचा आहे. नांदेड? सर आहेत विकास सर, ह्यांनी मला सांगितलं की अशा फिल्मची शूट होणार आहे आणि खूप चांगली फिल्म वगैरे आहे, सामाजिक इश्यू आहे
म्हणजे एका समाजात समजा आता मुलींवर कसा अत्याचार होतो किंवा त्यांची लाईफची जडणघडण सगळं या फिल्म मध्ये दाखवणार आहेत. आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं, मी पण आले इथं. आणि आल्याच्या नंतर इथलं वातावरण बघून तेवढं म्हणजे असं भारी वाटलं ना, मन प्रसन्न झालं. आणि मॅडमनं पण खूप छान सपोर्ट केला. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगू काय, म्हणजे सध्याला मुंबई पुण्यामध्ये नवीन ऍक्टरला काही संधीच नाही है ना. म्हणजे कोणीच आपल्याला हे बघत नाही. पण मॅडमचा असा हेतू आहे की या फिल्म मध्ये नवीन नवीन कलाकार घेऊन काम करण्याचा, नवीन कलाकारांना संधी द्यायचं, हे त्यांचा हेतू आहे. त्यामुळं खूप भारी वाटलं. कारण की आपल्यासारख्या कलाकारांना पण कोणीतरी आता चान्स देणार आहे. आणि मेन म्हणजे मला असं सांगायचं की विकास सरांना, कारण की त्यांनी मला खूप वेळेस कॉल केला, असं सांगितलं की अशा फिल्म आहे, ये बाबा तू. आणि मग मला चांगलं वाटलं आणि मग मी पण त्याच्यामुळे रिटायर. खूप खूप बरोबर. आपले नाव? नमस्कार, माझं नाव वसंत काटकर. अच्छा. विकास कांबळे माझे कॅमेरामॅन, त्यांनी मला या चित्रपटामध्ये येण्याची संधी दिली म्हणून त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि वैशाली ताई जगदाळे आमच्या सातारकर म्हणून मला फारच आनंद वाटतो. आणि सातारकर प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्याचा मला साथ अभिमान आहे. या चित्रपटाची स्टोरी मला त्यांनी सांगितली, पण बघितल्यानंतर तुम्हाला अनुभवता येईल हा चित्रपट माहेरची साडीपेक्षाही माहेरची कन्या कशी काम करते, मुलगी असावी तर अशी असावी, यातून हे चित्रपटातून निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि या चित्रपटाला भरभरून प्रेम प्रेक्षकांचं लाभणार आहे याचा मला खात्री आहे. एवढं बोलून मी माझं शब्द संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा नाम गुप्ता है, मैं मिसेस नवी मुंबई रह चुकी हूँ और आज भी मैं फेलिसिटेट की जाती हूँ स्टेज पर, मुझे बुलाया जाता है. और मैं एक फैशन डिजाइनर, ज्वेलरी डिजाइनर, एक्टर भी हूँ और मैं रनवे शो काफी करती हूँ. और मैं मेरे ड्रेसेस डालती हूँ खुद के, मेरे इवेंट होते हैं, काफी हाई फाई इवेंट होते हैं मेरे. और मैं मूवीज भी करती हूँ, मराठी मूवी और हिंदी मूवी मैं कर चुकी हूँ काफी. और मैंने वीडियो एल्बम भी किया है. जस्ट मुझे एक प्रोड्यूसर का अभी फाइनल हुआ है कि एक मूवी साइन करना है, तो इसके लिए मीटिंग रखा है. तो मंथ के जुलाई मंथ में लास्ट में मैं एक मीटिंग करने जा रही हूँ. वहां जाकर फिर मेरा पेपर वर्क हो जाएगा और मेरी मूवी साइन हो जाएगी. फिर हमारा शूट होगा गोवा में. तो गोवा में हमारी मूवी 70% मूवी हमारी गोवा में शूट होगी. उसके बाद में हमारे 3 लोकेशन फाइनल हुए हैं. उसके बाद एक लोकेशन हमारा सीक्रेटली है. तो 3 लोकेशन हमारे ऑलरेडी फाइनल हो चुके हैं. उसके बाद में मैं मूवी शूट के लिए जाऊंगी. और यहाँ पर मैं एक मूवी ओपनिंग के लिए आई हूँ. यहाँ पर जो मूवी का मुहूर्त किया गया था, मूवी का नाम है माहेरीची कन्या. माहेरीची कन्या मैडम है वैशाली जगदाळे मैडम. उसको उनकी स्टोरी भी है और उन्होंने ही मतलब मूवी कर रहे हैं, तो उन्होंने भी मुझे बुलाया है. और विकास जी ने मुझे बुलाया तो मुझे यहाँ पर आना पड़ा, क्योंकि उन्होंने इतना रिक्वेस्ट किया था, इसलिए मुझे आना पड़ा. उनके प्यार किया कि मैं रुक गई और मैं यहाँ आई हूँ. मेरा बहुत ही सम्मान किया गया है, बहुत अच्छे से किया गया है. तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ. यहाँ आने के बाद में मुझे काफी एक्ट्रेस और एक्टर से मिलना हुआ है और मैं काफी लोगों से मिली हूँ. तो उन सबका भी मैं आभार व्यक्त करती हूँ. नमस्कार, मी सौ प्रतिभा राहुल घाडगे, एक नाट्यकर्मी आहे. आणि आज मला या प्रसंगी यायला मिळालंय की जे फिल्म प्रस्तुत यांनी माहेरची कन्या ह्या पिक्चरचा आज त्यांनी ते शुभारंभ केला आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे काही इथे आम्हाला सगळ्यांची भेटीगाठी घडवून आणल्या आणि त्या छोट्या मुली, जी मुली कन्या त्याच्यामध्ये काम करणार आहे, आम्हाला उत्सुकता आहे की हा पिक्चर कधी लवकर संपेल आणि आम्हाला तो बघण्यासाठी प्रीमियर शो साठी आम्हाला बोलवावं. आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत जगदाळे फॅमिलीला की यांनी अशी फिल्म आजच्या याच्या मराठी चित्रपटाचा जो लोप पावत चाललाय, तो लोप न पावता त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी, यांचे बघून अजून 10 चित्रपट व्हावे, मी त्यांना ह्यासाठी शुभेच्छा देते. नमस्कार, माझं नाव शरयू कांबळे. मी आज इथे जे फिल्म्स प्रस्तुत माहेरची कन्या या मूवीच्या मुहूर्ताला आलेली आहे.
आणि खूप छान वाटतंय सगळी टीम बघून. आणि सगळ्यांचा एक नवीनच विषय आहे या मूवीचा, म्हणजे नावावरूनच काहीतरी वेगळं वाटत आहे. तर अशा मूवींचं स्वागत आहे. आपल्या मराठी चित्रपटाला आजकाल गरज आहे अशा वेगळ्या वेगळ्या विषयांची. तर असे मूवी अजून व्हावे ही मी आशा करते. तसंच वैशाली मॅम, जगदाळे सर, पितांबर काळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अजून असे चांगले चांगले प्रोजेक्ट भविष्यातही यावे अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. फिल्मों में आपकी बेटे जो फिल्म बनाई है उसका उद्घाटन जो किया, इस बारे में आप क्या कहना चाहते हैं? जो फिल्म अभी बनने जा रही है उसके बारे में मेरा आशीर्वाद है सब कलाकारों पे, प्रोड्यूसर पे, और जो मेरी लड़की है वो काम कर रही है तो मेरा पूरा आशीर्वाद रहेगा, उनके पीछे मैं खड़ा हूँ। तो फिल्म के बारे में कुछ बताइए सर, कैसे है फिल्म? फिल्म अच्छी है, जैसी मायरची साड़ी पिक्चर आया था उस धरती पे शायद स्टोरी है। के बारे में कुछ बताइए सर। स्टोरी बहुत बढ़िया है और उसके जो गाने भी है अच्छे हैं। किस बारे में है कहानी? एक अपनी जो मैके जो लड़की रहती है वो जब मैके लड़की उसकी कैसी व्यवहार करती है, कैसी रहती है, उसके बारे में कहा गया है, तो स्टोरी में है। आज नवीन चित्रपट शूटिंग शुभारंभ आहे. त्या शुभारंभाला आज विशेष पाहुणे म्हणून कुसुम गुप्ता या हजर राहिले आहेत. त्यांचे विशेष आभार. आणि या चित्रपटामध्ये विशेष कॅमेरामॅनचं, चलचित्राचं काम करण्याचे विशेष कार्य विकास कांबळे यांनी केलेलं आहे. आणि या चित्रपटाची जशी माहेरची साडी घराघरात पोहोचली तशी माहेरची कन्या घराघरात पोहोचावी या शुभेच्छा. मोहन पानसरे. अब इस फिल्म में उद्घाटन में वो तो आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा. ये जो जे फिल्म्स ने जो मुलगी असावी तर अशी, अर्थात सासरची कन्या, ही जी माहेरची कन्या, माहेरची कन्या, हे जे प्रयोजन आणि फिल्म हातात घेतलेलं आहे त्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं की अशा फिल्म खूप दुर्मिळ असतात आणि त्या फिल्मची आता समाजाला खरोखर गरज आहे. आणि त्यामुळे या फिल्म लवकरात लवकर ही फिल्म कशी तयार होईल ही उत्सुकता आहे. म्हणून माझ्या जे निर्माते जे आहेत, निर्माते दीपकजी जगदाळे साहेब आणि सहनिर्मात्या वैशालीजी जगदाळे, तर या दोघांनी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे खूपच छान आहे. आणि बऱ्याचशा कलाकारांचा आणि बऱ्याचशा प्रेक्षकांचा त्याला चांगला सहवास लाभेल आणि ही फिल्म नक्कीच अगदी सुपर डुपर होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. त्यांचे काळे सर दिसत नाहीत. तुम्ही सरका इकडे, तुम्ही इकडे सरका तुम्ही पण. तुम्ही मॅडम यांच्याकडे बदलूया. हा दिसतंय. ओके, समोर सर तुम्ही या बाजूला. Yes, sir.